नमस्कार मित्र. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्नांचं संकलन करणं म्हणजे त्या प्रकरणावर कशा पद्धतीने प्रश्न विचारतात त्या सर्व आतापर्यंत परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न या संदर्भात आपण चर्चा केली. आज आपण त्या प्रश्नाचं स्वरूप काय या संदर्भानं चर्चा करणार आहोत. म्हणजे ते प्रश्न दीर्घोत्तरी आहे का, एका वाक्यात आहे का, टिपा आहे का, संक्षिप्त आहे का, थोडक्यात आहे का, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं ते विवेचन केलं. ते पण आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याला कसा वेळ द्यायचा. आता बरेचदा प्रश्नाचं स्वरूप समजून घेतलं थोडक्यात, पण त्या प्रश्नाचं स्वरूप म्हणजे अजून दुसरा एक प्रश्न की त्या प्रश्नाला कोणतं उत्तर अपेक्षित आहे हे पण महत्वाचं आहे. बरेचदा प्रश्न आला की उत्तर लिहायला सुरुवात करायचं नाही, कोणतंही उत्तर लिहायला सुरुवात करायचं नाही. तर काय म्हणते ते, आता उदाहरणार्थ असा एक प्रश्न विचारला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आदर्श विद्यार्थी. आता ते आदर्श विद्यार्थी असा प्रश्न विचारला की तर मग एक विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की सर याचं उत्तर कसं द्यावं. म्हणजे मी त्याला विचारलं तुला कसं वाटते. काय नाही सर, आमच्या सरनं सांगितलंय की काय नाही, सगळं असं काय तुम्हाला माहित आहे ते लिहा थोडक्यात. म्हणजे ते कसे अभ्यास करत होते, काय नाही, किती तास अभ्यास करत होते, असं वगैरे लिहा. आणि मग तुझं बघू बरं कसं लिहिलं. मी बघितलं त्याचं उत्तर. तर त्यांनी उत्तर असं लिहिलेलं होतं की त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांच्या आईवडिलांचे नाव काय, ते कोण्या शाळेमध्ये शिकले, कोण्या विद्यापीठात शिकले, किती पदव्या मिळवल्या, हे पण लिहिलेलं होतं. मग ते 18 तास अभ्यास करत होते, ते खूप अभ्यासू होते, एवढं लिहिलं आणि म्हणून आणि थांबला. तर हे त्याच्यामध्ये हे थांबणं तिथं अपेक्षित नाहीये. तुम्हाला त्यांचं जीवनचरित्र विचारलेलं नाही हे लक्षात ठेवा. त्या प्रश्नामध्ये प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या की त्यातून बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगी एक आदर्श विद्यार्थी म्हणून कोणते गुण होते यावर फोकस करायचा. तर मग उत्तर कसं अपेक्षित आहे त्यांचं, तर उदाहरण तुम्ही लिहू शकता. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात कोरून ठेवावं असं एक नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या बळावर आपलं सामर्थ्य निर्माण केलं. त्यांनी आपली ओळख एक आदर्श विद्यार्थी म्हणून देखील केलेली आहे. ते आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुण, त्यांच्यामध्ये असणारे कोणते गुण होते हे पुढील प्रमाणे सांगता येते. हे अशा पद्धतीनं प्रस्तावना करून आपण मग त्याचा नंबर 1 करायला पाहिजे, नंबर 2, नंबर 3 आणि मग वरील सर्व विवेचनावरून आपणास हे लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट विद्यार्थी होते. आता ते म्हणून पॉइंट राहिले ना मी सांगायचे तुम्हाला किंवा कोणकोणते गुण होते. कठोर मेहनत ते करत होते. म्हणून तिथे लिहू शकता कठोर मेहनत. मग ते कठोर मेहनत कशी, तर कठोर मेहनत म्हणजे कठोर मेहनत करत होते हे एकच, त्याचं स्पष्टीकरण पण त्यात आलं पाहिजे. तर असं म्हणू शकता बाबा ते 18 तास अभ्यास करत होते. आणि आदर्श विद्यार्थी कोणाच्या सहवासात राहतात, तर आदर्श विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षकांच्या, अभ्यासिकांच्या, पुस्तकांच्या सहवासात राहतात. तर मग म्हणून तुम्ही लिहू शकता की त्यांनी एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा जो ज्ञान, उत्कृष्ट विद्यार्थ्यांमधला गुण कोणता आहे, जिज्ञासू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जिज्ञासू वृत्ती होती.
आणि जिज्ञासू वृत्ती असल्यामुळं ज्या गुरुकडून ज्ञान मिळायचं त्यांच्या पाठीमागे ते जायचे, त्यांच्या वर्गात जाऊन ते बसायचे, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे. जिज्ञासू माणूस वेगवेगळे प्रश्न विचारत, ते चिकित्सक होते. एखाद्या प्रश्नांच्या वेगवेगळ्या बाजूने ते विचार करायचे, कारण विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने त्याच्या वेगवेगळ्या बाजू तपासून पाहिल्या पाहिजे. उत्तराला व त्या पुस्तकात दिले म्हणून तेच खरं मानायचं नाहीये, तर हे असं का, ते तसं का, असं प्रश्न विचारायचे. म्हणजे ते जिज्ञासू होते. आणि ते सातत्यानं अभ्यासामध्ये राहायचे. म्हणजे काय करायचे की अभ्यासाव्यतिरिक्त आदर्श विद्यार्थ्याचा एक गुण असतो की त्यांच्यामध्ये विरक्त वृत्ती असते. अभ्यास विषयापेक्षा इतर विषयामध्ये ते गुंग होत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासाविषयी त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयाकडे ते लक्ष देत नसतात. म्हणून अभ्यासू विद्यार्थी हा ध्येयवादी असतो. बाबासाहेब आंबेडकर एक ध्येयवादी होते. म्हणजे इथला ध्येयवाद हा अभ्यासासंबंधितच आहे. म्हणजे चिकित्सक, ध्येयवादी, कठोर मेहनत, म्हणजे हे त्यांची काही गुण आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते अभ्यास करत असताना, म्हणजे आदर्श विद्यार्थ्याचा एक गुण असतो की ते कंटाळा करत नसतात अभ्यासामध्ये, किंवा वेगवेगळे व्यसन करत नसतात. अभ्यासू विद्यार्थी आपली एनर्जी इतर विषयावर घालत नाहीत अभ्यासू विद्यार्थी. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे लक्ष केंद्रित करून एकाग्र पद्धतीने अभ्यास करायचे. आता एकाग्र पद्धतीने अभ्यास करायचे एक उदाहरण आपण सांगू शकतो की बाबासाहेब आंबेडकर एकदा अभ्यास करत बसले होते. मग अभ्यास करत बसलेले असताना ग्रंथालयामध्ये ते इतके मग्न झाले की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. आणि मग असं सांगितलं जातं की तो ग्रंथालयामधला ग्रंथपाल कुलूप लावून गेला. बाबासाहेब रात्रभर अभ्यास करत बसले होते तिथंच ग्रंथालयात. उद्या आल्यानंतर मग बाबासाहेब मध्येच आहे ते लक्षात आलं. हे एकदा घडलेलं हे उदाहरण आहे. याच्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा बाबासाहेबांकडून इथं फक्त एवढंच लक्षात घ्यायचं ते किती अभ्यासात एकाग्र होत होते, किती मन लावून अभ्यास करत होते. आणि अभ्यासू विद्यार्थ्याचा अजून एक गुण असतो की ते काय करतात, वेळ वाया घालत नाही. मग वेळ वाया घालत नव्हते तर बाबासाहेब काय करत होते, तर वेळ वाया जाऊ नये म्हणून बाहेर जेवायला किंवा कुठं जेवायला वेळ जाऊ नये. आणि बाबासाहेबाला तेवढा पैसाही नव्हता. मग ग्रंथालयातच आपले पावाचे तुकडे वगैरे असं सोबत ठेवायचे खिशामध्ये, आणि तिथं वेळ जाऊ नये म्हणून बाबासाहेब तिथंच खायचे. सांगायचा हेतू पुन्हा त्यांना तिथं खाऊ नका म्हणून सांगितलेलं होतं, हा भाग वेगळा. तर मला सांगायचं की वेळ जाऊ नये म्हणून बाबासाहेब विचार करत होते. आणि एक प्रेरणा होती, ज्ञान लालसा. आणि त्या मला, कारण अभ्यासू विद्यार्थ्याचा, आदर्श विद्यार्थ्याचा एक गुण काय असतो, तर अभ्यासू आणि ज्ञानी विद्यार्थ्याचा एक गुण काय असतो तुम्ही लक्षात ठेवा, की ते ध्येयवादी तर असतात, तर त्यांच्या आतून एक आंतरिक प्रेरणेने ते अभ्यास करतात. अभ्यासू विद्यार्थ्याचे एक वैशिष्ट्य असते. अभ्यासू विद्यार्थ्याचं एक वैशिष्ट्य काय असते, ते आंतरिक प्रेरणेने अभ्यास करतात. त्यांना एकदा एकाने सांगितलं की बाबासाहेब झोपा आता, किती वेळ अभ्यास करतो. तर बाबासाहेबांनी आपल्या जबाबदारीची जाणीव त्यांना करून दिलेली होती. मला झोपून कसं परवडेल सांगितलं होतं. कारण बाबासाहेबांनी फॉरेनमध्ये जात असताना त्यांना ज्यांनी मदत केली होती, सयाजीराव गायकवाड, राजेश्री शाहू महाराज यांनी मदत केलेली होती. अनेक त्यांच्या वडिलांचं फार खूप मेहनतीनं त्यांना शिकवलेलं होतं. बाबासाहेबांच्या ही जाणीव होती की बाबा आपला समाज दारिद्र्यात आहे, अज्ञानात आहे,
मग ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. मला अभ्यास करावा लागेल, मला मोठं व्हावं लागेल, माझ्या आईवडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत, माझ्या देशाचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत, माझ्या समाजाचे प्रश्न मला पूर्ण करायचे आहेत, आणि ज्यांचं देणं आहे त्यांचंही मला देणं देऊन टाकायचं आहे. आणि जास्त वेळ मला जमणार नाही, म्हणून बाबासाहेबांनी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून पदवी प्राप्त केलेल्या आहेत. मित्र, सांगण्यामागचा उद्देश आहे की अशा पद्धतीचं तिथं उत्तर अपेक्षित असतंय. आपण भलतंच लिहून ठेवतो, त्यांचं जीवन, इथं जन्म झाला, तिथं जन्म झाला, आईचे नाव हे काय, वडिलांचे नाव हे काय, त्याने अमुक अमुक पदव्या घेतल्या, आणि ते खूप एक अभ्यासू विद्यार्थी होते, असं त्याचं हे झालं वरवरच फक्त. ठीक आहे, शिक्षक तिथं काहीतरी बाबा 10 पैकी 2-3 मार्क देऊन टाकेल, परंतु हे अभ्यास करत असताना मित्र अशा पद्धतीनं त्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला शिका, मुळातून अभ्यास करायला शिका, जिज्ञासू पद्धतीनं. आणि करेक्ट मग जेव्हा तुमचं असं उत्तर देता, तुम्ही अभ्यास व्हाल, एकदा परीक्षकाच्या लक्षात येते, तेव्हा तुम्हाला खूप मार्क पडतो. आता दुसरा एक याच अनुषंगाने मी एक विचारतो तुम्हाला प्रश्न, की आता काही जण विचारतात की सर मग कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा. आता बघा, उदाहरण सांगतोय. आता तुमची 3 तासाची परीक्षा आहे, 3 तासाची परीक्षा आहे, आणि तुम्हाला एकूण 100 गुणाची, 100 मार्काची 3 तासाची आहे, 100 मार्काची आहे, आणि 10 प्रश्न विचारले जाणार आहे. 10 प्रश्न विचारले जाणार आहेत समजा, आणि ते 10-10 मार्काचे आहेत असं समजा. 10 प्रश्न 10-10 मार्काचे, 10 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर आता ते समान वेळ, त्यात समान मार्क आहे ते लक्षात ठेवायचं, त्यामुळे तुम्हाला समान वेळ द्यावा लागेल. आता त्या ठिकाणी काय करायचं मग, 3 तासाचे किती मिनिट होतात, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 180 मिनिट होतात. 180 ला 10 न भागा, 18 मिनिटं. एका प्रश्नाला तुम्हाला 18 मिनिटं द्यावी लागतील. 18 मिनिटं. आता समजा आता 18 मिनिटं ठरलेलं आहे, पण 18च मिनिटं असं नाही. काही काही प्रश्नाचं उत्तर हा कधी तुम्हाला शॉर्ट मध्ये येत नसेल किंवा फार येत नसेल, तितकं ठीक आहे, त्याचा पुढच्या वेळेला थोडंसं जास्त द्या त्याला. किंवा काही काही प्रश्न किती वेळात लिहायचं नाही, त्या प्रश्नाचं उत्तराचे समजा आता एखादा व्यक्ती आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की आता नुकताच एक व्यक्तिमत्वाचा धडा त्याच्यामध्ये आलेला आहे. त्या व्यक्तिमत्वाचं वय 18च आहे, आता सुरुवात झालेली आहे, आणि त्यांचे गुण विशेष सांगा असं तुम्हाला प्रश्न आहे. आणि त्याचा धडाच असताना 2 पेजचा आहे. आता त्या 2 पेजच्या मध्ये तुम्ही ते पूर्ण लिहू नाही शकणार ना, किती, आणि दुसरा धडा 10 पेजचा आहे. तर इथं थोडेसे त्या 2 पेजच्याच उत्तरामध्ये 2 पेजच्या धडाच 2 पेजचा आहे, तिथं असतानाच कमी आहे, ते मॅटरच कमी आहे, तर तिथं थोडा वेळ दिला तरी चालेल. पण त्यानं काय विचारलंय, त्या व्यक्तिमत्वाचे काय विशेष आहे, तर 1 2 3 3 4 त्या धड्यामध्ये जे आहेत ते तुम्ही ते देऊ शकता. तुमचं जर ते पाठ्यपुस्तक असेल तर पाठ्यपुस्तकातूनच उत्तर अपेक्षित असतात. आता कधी कधी असते BA MA च्या विद्यार्थ्यांना टेक्स्ट बुक पण असतात, टेक्स्ट बुक बरोबर रेफरन्स बुक असतात, म्हणजे वेगवेगळे ग्रंथ असतात त्या विषयावर, त्या धड्यावर, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे थोडं विस्तारानं माहिती असते, तिथं थोडंसं व्यापक असतं. तर मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की प्रश्नाचं रूप समजून घ्या, आणि त्याला किती मार्क आहेत ते समजून घ्या. मग त्यातून किती सर्वसाधारणपणे त्याला किती वेळ द्यायचा, नाही तर कधी कधी काय होतं, आपण जर वेळेकडे बघितलं नाही तर 18, आता समजा 18 मिनिट येतात एका प्रश्नाला. या ठिकाणी आपण जे चर्चा केली, तुम्ही तिथंच 36 मिनिटं दिलात, दुसऱ्याला समजा 30 दिलात, तर मग कसं होऊन जाईल. म्हणून आधी ह्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला,
तर घरी प्रॅक्टिस करावं लागेल. तुमचं प्रश्नपत्रिकाचं मॉडेल काय आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्यांना किती वेळ आहे. आता एका मार्काचा प्रश्न असेल, समजा 75 प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला 75 मिनिट असतील आणि ते एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल, तर तिथं तुम्हाला 75 मिनिटामध्ये 75 प्रश्नाचे उत्तर द्या. एका मिनिटामध्ये एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं सोडवावं लागेल. म्हणजे तिथं तुमची गती पण तपासली जाते आणि त्या ठिकाणी अचूकता पण तपासली जाते. गतीनं द्यायचे म्हणून घाई करून गडबडीनं चुकीचं उत्तर लिहिणं अपेक्षित नसते तिथं. तर गती बरोबरच तुमची अचूकता, म्हणजे चुकीचं लिहू नका तुम्ही गडबड करून. आणि काय कधी कधी काय होतं, मग समजा 75 पैकी काही प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं, पटकन पुढे जा, पटपट पुढे जा. ज्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला येत नाही, आधी हे येते त्या जे प्रश्नाचं उत्तर अगोदर येते त्या प्रश्नाची उत्तरे खट लिहित पुढे जा. आणि जे विचारून गोंधळ होत असेल, कन्फ्यूज असेल, हे उत्तर आहे का ते उत्तर एका वाक्यातच आहे परंतु हे आहे का त्याचं उत्तर हे आहे, असं कन्फ्यूज असेल, तिथं थोडा वेळ थांबा, आधी हे होऊ द्या. आणि मग कोणत्या प्रश्नाचं उत्तर राहिले पुन्हा एकदा मग ते प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहा. प्रश्न क्रमांक टाकून ठेवू शकता. एका वाक्यात लिहायचे असल्यामुळे एका ओळीमध्ये ते एका वाक्यात होते. मग तिथं त्याचं फक्त क्रमांक टाका आणि खाली आन्सर म्हणायचं, क्वेश्चन क्रमांक आणि मग त्याचा आन्सर, आणि ते सोडून द्या, पुढे जा. म्हणजे तुम्हाला लक्षात येते की आपल्याला कोणत्या पटकुन्या राहिलेल्या आहे प्रश्नाचे उत्तर, मग तिथे लिहून टाका. आणि प्रश्न काय, अजून एक पद्धत लक्षात ठेवा, निगेटिव्ह सिस्टीम आहे का मार्किंगची. तुम्हाला चुकीच्या उत्तराचे मार्क, मग चुकीचं उत्तर लिहिलं तर काही मार्क तर त्याचे तर जातात, पण अजून काही मायनस होतात. असं काही पद्धत आहे का, हे पण बघून घ्या. नसेल तेच चुकलं, तेवढ्या पुरतच चुकीचं ठरणार असेल तर बिंदास लिहून टाका मग, कारण एका दिवस लागली गोळी ते लागतं. माहीतच नसल्यापेक्षा आता एका दिवस कन्फ्यूज आहात, हे आहे की ते आहे की, हे आहे की उत्तर बी आहे की, कळतच नाही तुम्हाला, तर तशा वेळी डायरेक्ट लिहून टाका. तर मित्रो, पण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्याला काय अपेक्षा आहे, निगेटिव्ह मार्क सिस्टीम असेल तर मात्र जास्त चुका करू नका, हे पथ्य पाळा. उगाच गोळ्या मारू नका, इथं गोळ्या मारलं तर तुमचं नुकसान होते. तर मित्र, आपण या भागामध्ये काय बघितले आज, की प्रश्न कसे विचारतात, त्यातून प्रश्नाला उत्तर कोणतं अपेक्षित आहे आणि त्यातून तुम्ही कसं उत्तर दिलं पाहिजे याबाबत विवेचन केलेलं आहे. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय देणार आहे तुम्हाला, की ते प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या मेथड वापरलं पाहिजे, लक्षात उत्तर आपल्या लक्षात कसं राहावं यासाठी कोणत्या मेथड वापरले पाहिजे, हे पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. धन्यवाद.